नमस्कार, मी मनमित प्रेम आणि आज चिपळूणच्या नाट्यगृहात आम्ही एक ऑलमोस्ट हाऊसफुल प्रयोग केला आणि इथे आमच्या बाजूलाच क्रिकेटचा एक सामना चालू होता. तिकडे काही डीजे चालू होते आणि हे अगदी थिएटरला चिकटूनच असलेलं मैदान आहे. त्यामुळे थिएटरमध्ये मैदानातले सगळे आवाज पोचतात आणि फक्त लोकांचे आवाज नव्हते, तिकडे डीजेचा आवाज होता, कॉमेंट्री चालू होती, लोक त्या तुताऱ्या पॅ 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 करून ऑडियन्समध्ये सगळे तिकडे वाजवत होते. बरं, हे सगळं ठीक आहे, म्हणजे अर्थातच आपण जेव्हा एक मॅच वगैरे चालू असते तेव्हा हे सगळं होणं साहजिक आहे, पण एकतर ह्याच्यावर काहीतरी वेळेचं बंधन असावं. एक आम्ही 9:30चा प्रयोग 10 वाजता चालू करण्याचं मागचं सगळ्यात मोठं कारण हेच होतं की 10 वाजेपर्यंत परमिशन असते ऑफिशियल आणि 10 नंतर मोठ्याने आवाज करण्याची परमिशन कोणालाही कुठेही नसते. पण अनफॉर्च्युनेटली तसं झालं नाही. आम्ही 12 वाजताही जेव्हा प्रयोग करत होतो तेव्हाही आम्हाला डीजेचा आवाज ऐकू येत होता. याच्यावर कोणी ऍक्शन कशी घ्यावी हे मला माहित नाही, पण याच्यावर ऍक्शन घेणं गरजेचं आहे, कारण की जितकं क्रिकेट चिपळूणमध्ये महत्वाचं आहे तेवढंच माझ्या मते मराठी नाटकही महत्वाचं आहे. त्यामुळे इकडे नाटकं एकतर लागण्याची फ्रिक्वेन्सी मुंबई एवढी जास्त नसते. आमच्याही अंगात अशी हिरिरी असते की आम्हाला इकडे येऊन खूप जोरदार प्रयोग करायचा असतो, कारण इकडे नाट्य रसिकांना रोजच्या लेवलला रोज रोज नाटकं बघता येत नाही. त्यांना कधीतरी नाटकांचा अनुभव घेता येतो आणि तो आम्हाला त्यांना पूर्णतः तडजोड न करता द्यायचा असतो. तर यासाठी आम्ही भरपूर प्रयत्नही केले, त्यांच्याशी बोलणंही केलं, पण तसं काही झालं नाही. तर माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की एकतर असे कुठलेतरी मोठे कार्यक्रम जर मैदानात असतील तर त्यावेळेला कृपया थिएटरच्या तारखा तुम्ही नाटकांसाठी देऊ नका, नाहीतर मग काही स्ट्रिक्ट रूल झाले पाहिजेत जेणेकरून हे आवाज तरी बंद झाले पाहिजेत आणि लोकांच्या मनोरंजनात व्यत्यय नाही आला पाहिजे. एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद.